स्वप्न पाहणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे, परंतु ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काहीच न करणं म्हणजे ही खूप मोठी वाईट गोष्ट आहे. तर प्रत्येक स्वप्न आपल्या श्वासात असलं पाहिजे, ज्यामुळेच यशाचं शिखर हे आपल्या हातात असेल. तर असंच एक छोटंसं स्वप्न मी पाहिलेलं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज माझ्यासोबत तुम्ही हा ब्लॉग बघणार आहात, तो म्हणजे माझ्या एका गोड स्वप्नांच्या सुरुवातीचा, तर म्हणजेच बी रिच द केक स्टुडिओच्या ग्रँड ओपनिंगचा. तर इथे प्रत्येक केक ना कथा सांगतोय, त्याच्या चवीची, कल्पनांची आणि प्रेमाची. बी रिच द केक स्टुडिओ हे फक्त केक शॉप नाही आहे, हा एक खूप मोठा अनुभव आहे आमच्यासाठी. कारण की दुकान शोधण्यापासून ते लास्टला केक डीप फ्रीजमध्ये येईपर्यंतचं हे या सगळ्या ज्या काही गोष्टी केल्यात ना, याच्यामधून खूप मोठा अनुभव आलेला आहे. प्रत्येक गोष्ट शिकायला भेटलेली आहे, नवनवीन गोष्टी माहिती झालेल्या आहेत, ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यासुद्धा. तर या बलून्सवरून तर तुम्हाला कळतच असेल की ओपनिंग कधी होतं म्हणून. तर आपलं ओपनिंग होतं 15 ऑगस्टला. तर ब्लॉग पोस्ट करायला मला खूप लेट झालेला आहे. आणि हे आहे आपलं लोगो आणि केक शॉपचं नाव. तर इथे ओपनिंगच्या 1 डे बिफोर आम्ही ना सगळी तयारी करत होतो. रिंग बनवणं बलून्सची, त्यानंतर सगळी साफसफाई करणं आणि अजून बरीच जी काही कामं पेंडिंग होती ना, ती सगळी आम्ही करून घेत होतो. मेन्यू कार्ड लावण्यापासून नंतर दुकानमध्ये बड्डेच्या डेकोरेशनचं सामान वगैरे आहे ते सगळं सेट करायचं होतं. थोडंफार डेकोरेशन पण करायचं होतं उद्यासाठी. तर 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी आम्ही ही सगळी तयारी करत होतो. स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. असंच काहीसं ना आमच्यासोबत पण झालेलं आहे की जेव्हापासून दुकान बघितलं आहे आणि आपल्याला आता हे सगळं सेट करायचं आहे हे समजलं आहे, तेव्हापासून काय कसं करायचं, कधी करायचं, कोणाकडून करून घ्यायचं, कुठे आपल्याला व्यवस्थित भेटेन, या सगळ्यांचा विचार करून करून आहे ना झोपच येत नव्हती. म्हणजे ही लाईन खरंच खरी आहे की स्वप्न जी आपण झोपल्यावर बघतो ना, ती स्वप्न नसतातच मुळी. जी स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत ना, तीच खरी स्वप्न असतात. आणि जेव्हा ते रिअलमध्ये येतात ना, तेव्हा तर त्याचा आनंद इतका असतो की मी तुम्हाला शब्दामध्ये पण सांगू शकत नाही आहे. तर फायनली आम्ही सगळं आवरून आहे ना, ज्या दिवशी ओपनिंग आहे म्हणजेच 15 ऑगस्टला, तर त्या दिवशी आम्ही दुकानावरती आलेलो, सगळं सेट केलेलं पाहिलं आहे. आणि नंतर मी केकचीच रांगोळी काढलेली, जेणेकरून 15 ऑगस्ट आणि शॉप ओपनिंग हे दोन्ही एकाच दिवशी आहे असं समजेल. तर हे पूर्ण शॉप आहे ना रेडी झालेलं आहे, प्रत्येक गोष्ट सेट केलेली आहे, सगळे पाहुणेसुद्धा आलेले आहेत, ज्यांना पण बोलवलेलं होतं ते सगळे. तर अशा प्रकारे दुकानाचा सेटअप झालेला आहे. तर तुम्हाला हा सेटअप कसा वाटतो हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. आणि तुम्ही जर का अशी काही स्वप्न पाहिली असतील तर ते सुद्धा मला कमेंट्समधून कळू द्या. तर फायनली आपण ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण आलेला आहे, तो म्हणजे रिबन कटिंगचा. तर रिबन कटिंगसाठी आम्ही लेडी पोलीस ऑफिसर बोलवलेली होती आमच्याच एरियामधले. तर त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे दुकानाचं. तर हा खूप स्पेशल क्षण होता, जो खूप भारी वाटत होतं. असं काहीतरी पहिल्यांदाच मी अनुभवलं होतं. असं कधी कोणाकडे रिबन कट करायला जाईल असं मला वाटलं नव्हतं, पण ते मी स्वतःच केले आणि माझ्यासोबत त्यासुद्धा होत्या. तर खूप छान वाटत होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं केक शॉपमधला म्हणजे डीप फ्रीज असतो, तर त्याची पूजा करून घेतली सगळ्यांनी आम्ही. आणि त्यानंतरून जो आमचा कार्यक्रम होता तो फायनली पूर्ण झालेला आहे, ग्रँड ओपनिंग ऑफ बी रिच द केक स्टुडिओ. तर याच्या मागे खूप जणांचे, स्पेशली माझ्या हजबंडचे खूप सारे कष्ट आहेत प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक गोष्ट सेट करण्यामागे. तर त्यांना माझ्याकडून खूप थँक्यू. तर हे त्यांनी स्वतः प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन केलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच झालेली आहे. असं कोणाकडे देऊन वगैरे आम्ही केलेलं नाही आहे, प्रत्येक गोष्ट ही आम्ही स्वतः लक्ष घालून केलेली आहे, त्यामुळे ती व्यवस्थितच झालेली आहे. तर पूर्ण इथे आम्ही पूजा वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं स्नॅक्स ठेवलेलं होतं सगळ्यांसाठी. आणि ऑब्वियसली केक शॉपचं ओपनिंग आहे म्हटल्यावर केक नाही असं तर होणारच नाही आहे, केक तर असणारच आहे. तर केक आणि बाकीचे स्नॅक्स सगळ्यांनी एन्जॉय केलेले आहेत मस्तपैकी. आणि निशम तर इकडे तिकडे फक्त फिरत होता, त्याला खूप भारी वाटत होतं. सगळेजण आले होते आणि सगळ्यांना केक शॉप खूप आवडलेले. प्रत्येक गोष्ट, केकची चव तर आवडलीच आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. तर आपल्याकडे ना प्रत्येक
केकचा डेमो आणला होता फर्स्ट डेला. तर आपल्याकडे टोटल खूप सारे फ्लेवर्स आहेत. 60 फ्लेवर्सचे केक आम्ही फर्स्ट डेला आणले होते आणि त्याच्यासोबत ट्रेसलिश म्हणून एक डेझर्ट आहे, ते सुद्धा खूप मस्त आहे. तर हे सगळं तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता. तर पूर्ण शॉपचा ॲड्रेस किंवा तुम्हाला ऑनलाईन कशी ऑर्डर करू शकता ह्या सगळ्याच्या डिटेल्स मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यावरून तुम्ही डायरेक्टली केक शॉपवरतीही येऊ शकता किंवा व्हॉट्सॲप करून किंवा कॉल करूनसुद्धा आम्हाला ऑर्डर देऊ शकता. तर ह्या सगळ्या ज्या पण गोष्टी आहेत त्या खूप भारी आहेत, माझ्यासाठी खूप मस्त आहे. स्वप्न पाहणं हीच खूप भारी गोष्ट आहे, कारण आधीच काही नाही होणार असं जर वाटत असेल तर आपली स्वप्नांना कधीच पूर्ण होणार नाहीत. म्हणून स्वप्न मोठी असली पाहिजे तरच ती साकार होतील. तर आज आपण स्वप्न या गोष्टीवरती खूप बोललेलो आहे. तर तुम्हाला पण या गोष्टींबद्दल काय वाटतंय हे मला कमेंट्समधून नक्की कळू द्या आणि आमच्या केक शॉपला नक्की विजिट करा. ॲड्रेस मी तुम्हाला सांगते आहे, बी रिच द केक स्टुडिओ, जाधवमाळा, नियर विघ्नहर्ता गार्डन, हडपसर. पिनकोड आहे 411-028. आणि कस्टमाइज केकच्या ऑर्डरसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजही करू शकता. आपल्याकडे प्रत्येक प्रकारचा कस्टमाइज केक अवेलेबल आहे. आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की जाऊन व्हिजिट करा आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा जाऊन नक्की चेक करा आणि तिथेसुद्धा तुम्ही DM करू शकता. तर अशा प्रकारे ना आमचा पूर्ण ग्रँड ओपनिंग ऑफ बी रिच द केक स्टुडिओ अशा प्रकारे झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओंसोबत मी तुम्हाला भेटतच राहणार आहे. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिलात. तर मला याच्यामध्ये ना एक गिफ्ट भेटलं होतं ज्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती होती. तर गणपती बाप्पा मोरया. तर अशाच पद्धतीने मला खूप सारा सपोर्ट पाहिजे ते तुमचा. तर त्याच नोटवरती ना मी हा ब्लॉग एंड करते. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.